माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। आज या प्रकरणातली सुनावणी झाली। 29 मार्चपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली। धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्यानं सुनावणी आज तहकूब केली गेली। करुणा शर्मा यांच्या वकिलांनी आज कोर्टात कोणते युक्तिवाद केले याची माहिती दिली। करुणा शर्मा यांचे वकील म्हणाले की आजच्या सुनावणीवेळी मुंडे यांनी लग्न केलेलं नाही, त्यांचं म्हणणं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा त्यांनी युक्तिवाद केलाय। या रिलेशनशिपचा किती पिरियड आहे हे गृहीत धरतात। 27 वर्षांचा पिरियड, त्यातून 2 मुलं जन्माला, त्यांचं वय 18-19 वर्ष, हे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही। 2-3 वर्षांचा लिव्ह इन रिलेशनशिपचा पिरियड असू शकतो असं वकील म्हणाले। आज धनंजय मुंडे यांनी जे अपील दाखल केलंय की अंतरिममध्ये जे वांद्रेच्या कोर्टाने दिला आहे त्या अपिलाला आम्ही लेखी म्हणणं दाखल केलेलं आहे आणि आमचे काही कायदेशीर पॉईंट उपस्थित केलेले आहेत आणि कोर्टानं 29 तारखेला आता फायनल सुनावणी ठेवलेली आहे। त्याच्यात कोर्टाने फायनल हिअरिंगची तारीख ठेवली आहे, कारण हे मॅटर अर्जंट असल्यामुळं 29 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे। शेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आमची फायनल पोझिशन बरोबर नाही आहे। आमचे जे काही फॅक्टऱ्या काही ते कागद दाखवलेले आहेत ते सगळ्या फॅक्टऱ्या बंद आहेत। हे धनंजय मुंडेंनी फॅक्टऱ्या हे केल्या होत्या, पण त्याच्यावर कुठले व्यवहार नाही आणि आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि 2 मुलं सांभाळणं, त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि आम्ही स्वतः मेंटेन एका मंत्र्याची बायको म्हणून ते सध्या आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विचारता आम्ही ते वाढीव मिळण्यासाठी बी एक दुसरा अपील ऑनलाईन दाखल करतो आहे आज। त्याची याचिका 1 एप्रिलला आहे। 1 एप्रिलला सुनावणी ठेवली। मी त्यामध्ये वकील आहे। आम्ही त्याच्यामध्ये मूळ ग्राउंड असा घेतलेला आहे मेन की त्यांनी जे शपथपत्र दाखल केले असेंब्लीच्या इलेक्शनच्या वेळेस परळीच्या विधानसभा मतदारसंघात, त्यामध्ये त्यांनी पहिली बायको करुणा मुंडे त्याचं नाव ते दाखवलेलं नाही। आणखी काही करुणा मुंडे यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे त्याचा कुठे उल्लेख केला नाही आणि 2 मुलाचे नाव उल्लेख केला आहे। त्याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी 2019ला मुलाचा उल्लेख केलेला नव्हता। त्यामुळं हे खोटी माहिती दडवणे, खरी माहिती दडवणे हे निवडणूक आयोगाचं जे निवडणूक कायदा आहे त्याचं 125A प्रमाणे 6 महिने शिक्षा होऊ शकते आणि जो अग्रीड पर्सन आहे तो प्रायव्हेट कंपनी, म्हणजे ते प्रायव्हेट कंप्लेंट परळीच्या कोर्टात सुरू आहे। ते राजकीय संघटना चालवत आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली आहे। 29 तारखेला कोर्ट फायनल निकाल देणार आहे असंही वकील म्हणाले। यावर करुणा शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली। करुणा शर्मा म्हणाल्या की आम्ही 15 लाखांची पोटगीची मागणी केली आहे। कमीत कमी आम्हाला महिना 9 लाख रुपये पाहिजेत। मुंडे यांनी या सुनावणीला आव्हान दिलंय। 29 मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे। आज आमच्या वकिलांनी से दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी 29 तारीख दिलेली आहे। तारीख जी आहे 29 तारीख त्याच्यासाठी दिलेली आहे। त्या दिवशी आमचा आर्ग्युमेंट होणार आहे। आमदारकीचा जे निकाल आहे बहुतेक 1 एप्रिल जे आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये 1 एप्रिलची डेट दिलेली आहे। जे खालच्या कोर्टामध्ये आम्हाला 2 लाख रुपये मेंटेनन्स दिलेला आहे आणि आमची जी मागणी होती 15 लाखची होती आणि ये पिटिशनमध्ये पण आम्ही टाकलेलं आहे की आमची 15 लाख रुपयाची मागणी होती, तो आम्हाला वाढवून द्या, कमीत कमी 9 लाख रुपये दर महिना तो द्या आणि आमचा जे कोर्टाचा खर्च आहे 25 लाख झालेला आहे ते पण तुम्ही आम्हाला द्या। हे सगळी मागणी आम्ही इथे पण केलेली आहे आणि जे कोर्टामध्ये आमचा केस चालू होता तिकडे पण आम्ही करणार आहे। करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा 1,25,000 रुपये तर त्यांच्या मुलीसाठी 75,000 रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले होते। तर मुलगा 21 वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला होता। या साराच्या पार्श्वभूमीवर आता ही सुनावणी सुरू आहे आणि त्याची पुढची तारीख 29 मार्चची देण्यात आली आहे। या संदर्भात ज्या अपडेट समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू, पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।